नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा मोरे, मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आता मकर संक्रांती लवकरच जवळ आलेली आहे, बरोबर की नाही? मकर संक्रांतीला वाण काय द्यावं हा प्रत्येक महिलेला प्रश्न पडलेला असतो. वाण काय द्यावं आणि असं वाण द्यावं ना की जे आपल्याला उपयोगात येतं, म्हणजे डेली यूजला येईल असं. तर मी आज तुमच्यासाठी खास स्पेशल आलेली आहे, स्तवन क्राफ्ट यांच्याकडे आलेली आहे. यांच्या स्टुडिओमध्ये व्हिजिट केलेलं आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. आता आपण भेटणार आहोत रोहिणी ताईंना. नमस्कार रोहिणी ताई. नमस्कार, माझं नाव रोहिणी दळवी. माझ्या ब्रँडचं नाव आहे स्तवन क्राफ्ट. गेले बरेच वर्ष आपण रांगोळीच्या साच्यांमध्ये काम करतोय. आता खास मकर संक्रांतीसाठी आपण लहान साईज मध्ये तसंच मोठ्या साईज मध्ये खूप सारे डिझाईन्स घेऊन आलेलो आहोत. तर बघूयात आपण सगळ्या डिझाईन्स. तर मकर संक्रांतीसाठी खास आपल्याकडे हा साचा आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण मकर संक्रांती सर्व काही ऊस आहे, ऊस आहे, पोंगलचं आहे, म्हणजे नंतर हळदी कुंकाचं आहे. ओके. आपण सूर्याचे उपवास करतो, थाली आहे, समई वगैरे सर्व काही येणार ना याच्यामध्ये. तर मी तुम्हाला हे काढून दाखवते इथे. ओके. अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी रांगोळीमध्ये हे लाकडी साचे आपल्याला रांगोळी काढायला मदत करतात. हे बघा, झटपट एकदमच भारी ना, एकदम मस्त. मकर संक्रांतीच्या दरवाजाच्या इथे कधी काढल्या, देवाच्या इथे जरी काढलं तरी मस्त आहे. मस्त आहे. आणि रांगोळी आपल्याकडे हे ठेवत नाहीत म्हणून आपण त्याच्यावर हळदी कुंकू वापरतो. ओके, खूपच सुंदर वाटली, मस्तच छानपैकी असं मस्त. याला तुम्ही बॅकग्राऊंडला कलर कोणताही, खाली आपण एखादा कुठला कलर काढला आणि वरती टाकला, मस्त ना ते, तरी पण छान वाटेल. खूप सुंदर. अजून डिझाईन मध्ये काय ऑप्शन आहेत का? हो, आता मी तुम्हाला दाखवते. ही सगळ्यात लहान साईज आहे आपल्याकडे, 5 इंच बाय 5 इंच. जेव्हा मी साईज सांगत असतो तेव्हा ती आउटर लाईन असते. ती 5 इंच बाय 5 इंचचा साचा आहे आणि यामध्ये खास संक्रांतीसाठी आपल्याकडे 100+ डिझाईन आहेत. खास तुम्हाला लुटण्यासाठी, संक्रांतीला वाण देण्यासाठी हा ऑप्शन आपण आणलेला आहे आणि खूप सारे डिझाईन्स यामध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत. आता माझ्या हातातला जो साचा आहे हा तुम्ही बघत असाल तर हे सरस्वतीचं चिन्ह आहे, विद्येची देवता, त्याचं हे चिन्ह आहे. हे सुद्धा तुम्ही रोज काढून आपल्या घरात देवाऱ्यासमोर काढू शकता. तसंच हे सहस्त्रदल कमल आहे. हे सहस्त्रदल कमल जे आहे ते कमळ विष्णूंना आणि लक्ष्मीला खूप प्रिय असतं, त्याचं हे प्रतीक आहे. तसंच 33 गोपद्माचं आपल्याकडे साचा आहे. हे एक व्रत असतं, चातुर्मासामध्ये केलं जातं 33 गोपद्माचं, त्याचा हा साचा आहे. तसंच स्थिर लक्ष्मी किंवा लक्ष्मीच्या पावलामध्ये सर्व चिन्ह असाही आपल्याकडे हा साचा अवेलेबल आहे. या 4 बरोबरच अजूनही आपले डिझाईन आपण बघणार आहोत. बघूयात पुढचे डिझाईन. आपण आता सरस्वतीची रांगोळी काढूयात. सरस्वतीचं चिन्ह आहे, विद्येची देवता. आणि हाताने काढायला गेलं तर खूप वेळ लागतो, पण साच्यामुळे ते अगदी झटपट होऊन जात आहे आणि स्पष्ट पण दिसते ना, स्पष्ट पण दिसतंय. आणि ह्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू वाहिलात किंवा ह्याच्या बॅकग्राऊंडला छान पोपटी रंग आपट्याच्या पानाचा जसा असतो तसा भरलात तरी ते सुंदर दिसतं. फक्त रांगोळी नेहमी लक्षात ठेवायचं की नुसती रांगोळी कधीच ठेवायची नाही, हळदी कुंकू तरी त्यावर व्हावं असं आपलं एक शास्त्र आहे. या 5x5 मध्ये जशी सरस्वती आहे तशीच आपल्याकडे 7x7 आणि 10x10 याच्यामध्ये पण ऑप्शन आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करू शकता. पुढचा साचा आहे सहस्त्रदल कमल. हा पण आपण काढून बघूया. तसं बघायला गेलं जॉमेट्रिकली तर हे चिन्ह इतकं अवघड आहे काढायला हाताने नुसतं, पण साच्याच्या माध्यमातून ते इतकं सोपं करून दिलंय की आता आपण काही सेकंदांमध्ये ते रांगोळी काढू शकतोय. किती क्विकली जाईल, एकदम क्विक. आणि फाईननेस बघा त्याच्या साच्याचा किंवा ती जी रांगोळी उमटली आहे तिचा जो बारीकपणा आहे, त्याच्यामध्ये उमटलेल्या रेषा आहेत आणि एकटक बघत राहिलं की असं ना एकदम नजर तुम्हाला वाटत असेल फील येईल ती. मस्तच. याच्यामध्ये पण बेसला तुम्ही जर का छान वेगवेगळे 4 रंग भरले आणि त्याच्यावर काढलं तर अजून सुंदर दिसतं. तसंच हे 33 गोपद्माचा एक साचा आहे. 33 गोपद्माचं व्रत असतं. तुम्ही रोज तुळशी पुढे, तुळस दारात नसेल तर देवापुढे 33 गोपद्मा रोज काढू शकता. अरे वा, आणि रेखीव वाटते एकदम ना, रेखीव वाटतं मस्त. या लाकडी साच्यांची तीच खासियत आहे की हे अतिशय रेखीव असतात. या तिन्ही 4 डिझाईन मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत. आता आपण स्थिर लक्ष्मी किंवा शुभचिन्ह असलेले लक्ष्मीचे पावले बघणार आहोत. काही सेकंदातच खरंच रांगोळी तयार होतीये. तुम्ही बघू शकाल की किती छान त्याच्यावर बारीक चिन्ह सर्व आलेली आहेत, अगदी श्रीयंत्रापासून
ते सरस्वती यंत्रापर्यंत सगळे बारीक चिन्ह तुम्हाला त्यामध्ये दिसतील. कमळ दिसेल, सूर्य दिसेल. या Okay. चारही रांगोळ्यांमध्ये आपल्याकडे 3 ते 4 वेगवेगळ्या साईज मध्ये हे डिझाईन्स अवेलेबल आहे. जर का तुम्हाला लहान नको मोठं हवं असेल तरी Okay. आपण ते म्हणजे अवेलेबल तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलाय बघा ताईंचा, त्या हा. नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला यातली कुठली डिझाईन पाहिजे, त्यात जर तुम्हाला साईज पाहिजे असेल, आता जशी ताईने ही साईज दाखवली आपल्याला, ह्याच्याहून जरा अधिक मोठी पाहिजे हो. किंवा मोठी पाहिजे, बरोबर. तर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तुम्ही फक्त व्हॉट्सअपला त्यांना सांगा की मला अमुक अमुक पाहिजे, की बाबा सरस्वतीमध्ये मला मोठी साईज पाहिजे, तर ताई तुम्हाला अवेलेबल करून देतील ते. नक्की, नक्कीच. नक्की. खूप सुंदर. तर चला आता पुढची डिझाईन बघून घेऊ. चालेल. या ज्या रांगोळ्या आहेत त्या काढण्यासाठी खास आपल्याकडे हे रांगोळीचे पार्ट अवेलेबल आहेत. अच्छा, हे कसले ताई नक्की? हे पार्ट जे आहेत हे मेटलचे केलेले आहेत. ओके. तुम्हाला खाली बसून काढता येत नसेल किंवा जागेची अडचण असेल, कुणा कधी कधी खाली काढल्यावर पाय लागतो, पाय पुसून लागतो, जाते, बरोबर. त्यासाठी हा ऑप्शन केलेला आहे. हे रांगोळीचे पार्ट आहेत. त्यामध्ये आपल्याकडे हा एक गेरू कलर आहे, ब्लॅक कलर आहे आणि दोन्हीच्या मधला कॉफी ब्राऊन, असे 3 शेड मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. या रांगोळीच्या पार्टाचं वैशिष्ट्य असं आहे की हे लाईट वेट आहेत. हे तुम्ही वॉश हा, पण हलकं करू आहे. शकता, हलकं आहे, हम्म. वॉशेबल आहेत आणि ड्युरेबल आहेत. तर याच्यावर मी तुम्हाला एक रांगोळी काढून दाखवते. झटपट रांगोळी काढून तुम्ही सहज देवाऱ्यासमोर ठेवू शकता. आणि बरं आहे ना, काही महिलांना आता पायांचे त्रास आहे, हा, गुडघादुखी बरोबर. वगैरे, त्यांना बसवत नाही. वाव, किती स्पष्ट आणि मस्तच वाटतं एकदम. हे असं काढून तुम्ही देवाऱ्यासमोर ठेवू शकता. ह्याच्यावर खूप तुम्ही सुंदर. जरी हे 4 रांगोळ्या काढल्या, ह्याच्यावर रंग पण भरू शकता तुम्ही. मस्त. ताई ह्या साईज आहेत ना, ही ही चौकोन मध्ये चौकोनी आहे, ओके. ही आयत आहे, आयत आहे. ही आयत आहे. ओके, म्हणजे ह्याच्यात हे 2 कलर्स आहेत आपल्याकडे, हा, हे बरोबर आहे? 2 आहेत. या दोन्ही मधला अजून एक ब्राऊन शेड ओके. आहे. त्याच्यामध्ये शिवाय ही जरा जागा मोठी असेल तर हा ओके. एक ऑप्शन ठेवला आहे. ओके. तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे आपण ते कस्टमाइज करून देतो. ओके. जसं तुम्हाला हा ओके, मोठा जसा हा दिसतोय, आता मोठा आहे. हा सुद्धा मोठा आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. शिवाय तुम्हाला आपल्या ज्या स्टँडर्ड साईज आहेत त्या पण मी तुम्हाला व्हॉट्सअप करीन जर का हवं असल्यास. अरे वा, मस्त. शिवाय खूप सुंदर. मल्टी यूज कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. जसं की ही जी साईज आम्ही स्पेसिफिकली बनवली ही 11x5 ची आहे साईज. याच्यामध्ये तुम्ही कोणता साचा बसवू शकता, तर हा साचा जो 9x5 चा असतो साचा, ओके. हा अगदी छान बसतो आणि त्याच्या कडेला तुम्ही फुलं पण ठेवू शकता. म्हणजे दोन्ही इतपत साईडला फुलं फुलं ठेवली ठेवू छान शकता. वाटतात. छान जागा तुम्हाला मिळू शकते त्याच्यात. आणि हा एवढा काढून फक्त तुम्ही दाराच्या बाहेर ठेवू शकता. मस्त. हे पण एक छान आहे कन्सेप्ट. हा पण एक ऑप्शन छान आहे. का तर कधी कधी काय होतं, वेळ नसतो आणि ज्या आणि महिला बसता येत नाही. कामावर जाणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी पण बरं आहे ना, आपलं सकाळी काढले की. सकाळी काढून मस्त. तुम्ही हे ठेवू शकता असे. लक्ष्मीची पावलांमध्ये खूप सुंदर. तसंच हा जो साईज बनवला आहे हा 11x5 आहे. त्या साईजचा उद्देश असा होता बनवताना की तुम्ही याच्यावर 3 रांगोळ्या, म्हणजे हे जे साचा आहे आपला 5x5 चा, हे 3 बसू शकतात. ओके. आणि मग तुम्ही जे छोटे साचे जे घेता त्यामध्ये तुम्ही ते कॉम्बिनेशन करू शकता की मध्ये एखादी वेगळी डिझाईन, कडेला वेगळी डिझाईन. आणि तर हे जे आम्ही रांगोळीचे पार्ट बनवले त्यामध्ये तुम्हाला एक फायदा होतो की रांगोळीला एक बेस मिळून वाव, जातो. किती स्पष्ट आणि- वाटते ना ताई. हो. आणि त्याबरोबरच तो आता बघा ह्या ब्लॅक कलरवर तो पांढरा रंग उठून दिसतोय. आता हा मधला साचा काढून घेतलाय मी. त्याच्या कडेला ही आपल्याकडे असलेली छान फुलांची रांगोळी आपण काढणार आहोत. किती कमी वेळात होते वाव. बघा. मस्त. फक्त हे अंदाजे घ्यायचं जरा असा की ओव्हरलॅप नाही होते ना. म्हणजे एका ह्याच्यावर 3 झाल्या आपल्या, कोणाला वाटणार पण नाही की 3 काढले. काढलाय तसा. आणि मग जेव्हा तुमच्याकडे खूप साचे असतात किंवा 3-4 साचे आहेत, ओके. तर हे कॉम्बिनेशन तुम्ही चेंज करून रोज नवीन नवीन डिझाईन तयार करू शकता स्वतःच्या. खूप छान वाटतं. आणि आणि उठा कोरीव बघा ना, किती नाजूक काम वाटतं असं. मस्तच. हळदी कुंकू भरताना चिमटीने भरलं तर ते छान भरलं जाईल, बाहेर जास्त पडणार नाही. हा कोयरीच्या आकाराचा पाऊल म्हणतो आम्ही याला. ही कोयरीची पावलं आहेत आणि जशी की ही 7 फुलं आहेत त्याच्यामध्ये नुसतं तुम्ही हळदी कुंकू जरी भरलं, दररोज आपल्या सकाळी देवासमोर काढलं तरी मस्त. देवासमोर दारामध्ये दारामध्ये काढलं तरी. तरी सुंदर दिसतं ते. आणि हे पाटाचं तर नवीन काहीतरी कन्सेप्ट छानच वाटलं एकदम. आता ही झालेली तयार झालेली रांगोळी तुम्हाला जर का खाली बसून काढता येत नसेल तर तुम्ही टेबलावर बसून काढू शकता आणि बाहेर ठेवूनही काढू शकता. असं काही नाही की बाहेर काढता नाही येणार. मस्तच. पण ही अशी तयार झालेली तुम्ही दारात ठेवली तर ती अतिशय सुबक दिसते.
रेखीव दिसते साच्यामुळे आणि झटपटही होते. मस्त, असा खूप आपला हा सुंदर नवीन कन्सेप्ट आहे बोर्डचा. नक्की तुम्ही ट्राय करा. तसंच आपल्याकडे 9x5 मध्ये कुलस्वामिनी प्रसन्न हा देखील साचा आहे. आपण रोजच्या पूजेला आपण काढू शकतो अच्छा. कुलस्वामिनी प्रसन्न. तसेच तुमची कुलस्वामिनी तुम्हाला जर का माहिती असेल तर त्याप्रमाणे पण आपण साचा करून देतो. म्हणजे कस्टमाइज करून भेटून जाईल. कस्टमाइज करून देतो. तसं आपल्याकडे तुळजाभवानी प्रसन्न आहे, नंतर महालक्ष्मी प्रसन्न आहे, जोगेश्वरी प्रसन्न आहे, योगेश्वरी प्रसन्न, रेणुका अच्छा, माता, म्हणजे ज्यांची रिक्वायरमेंट असेल तसं एकविरा आपल्याकडे देवी, भेटेल. हा तसं आपल्याकडे आहे. मनुमाता प्रसन्न, अशा पण आपल्याकडे साचे आहेत. शिवाय तुम्हाला काही वेगळी देवता असेल तुमची आणि जे माझ्याकडे अवेलेबल नसेल तर ते देखील आपण करून देतो. आणि कुलस्वामिनीचं चांगलंच नाही, कारण का आपण हो. आता या मुंबईत राहतो, आपली कुलदेवता गावाला असते बरोबर आहे. कोणालाही दिवसभराच्या धावपळीच्या याच्यात वेळ नसतो. कुलस्वामिनीचं तुम्ही तुमच्या देवासमोर काढा ना, डेली उलट कुलस्वामिनीचा सहवास आपल्या घरावर राहतो आणि आशीर्वाद राहतो. आपण कुठूनही बाहेर आलो की आपण देवाच्या पाया पडतो, लक्ष आपलं डायरेक्टली आपल्या कुलस्वामिनीकडे जातं. इनडायरेक्टली काय होतं, म्हणजे आपण आपल्या देवीला आठवण करतो. डेली काढा, उलट खूप चांगलं आहे. कुलस्वामिनीचा सहवास राहतो, त्यामुळे घरात आपल्या जे काही प्रॉब्लेम्स असतात क्रिएट होतात ते काही होत नाही आणि खरोखर खूप चांगलं आहे. तुम्हाला प्रत्येक देवी देवतांचं भेटेल, कुलस्वामिनीचं भेटेल. तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंचंही देखील ताईंकडे आहे आणि कस्टमाइज करून भेटेल. उलट ते बरं आहे ना, की तुम्हाला जे पाहिजे जसं देवी देवतांचं पाहिजे तसं भेटून जाईल. आता ताई दाखवणार आहेत आपल्याला दुसरं ना, स्वामी समर्थांचं. त्याच्यामध्ये ताई आता खाली कलर भरताय ना तुम्ही? हा, मी रंग भरते की Okay. बेसला रंग टाकून सुद्धा तुम्ही करू शकतो. हो, बेसला रंग टाकताना तुम्ही हाताने करू शकता. गाडीने जेव्हा रंग टाकता तेव्हा ते पटकन होतं, बरोबर. म्हणून मी गाडी यूज करते. तर रंग टाकताना कधी कधी तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. एखादा सेम कलर हवा असेल तर सेम कलर पण करू शकता. तुम्ही फक्त सांगायचं तुम्ही कोणत्या गुरुचं करता वगैरे, ते तसं भेटून जाईल. आपल्याकडे मिळतच, म्हणजे स्वामींचं तर असतंच. हो. शिवाय गजानन महाराजांचं आहे, साईबाबांचं आहे, शंकर बाबा प्रसन्न आहे, ओके. दत्त महाराज आहेत आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करूनही देऊ. असा आपला बेस रंग झालाय करून. 2 कलर भरले. 2 कलर भरले. आता हा स्वामींचा साचा आहे. वाव, किती छान दिसतं ना, खूप सुंदर. आता हे तुम्ही कुलस्वामिनीचं आहे तसं पण ताई आपण हे पण असं करू शकतो ना, कुलस्वामिनीचं आहे. मग तुमच्या आवडीप्रमाणे खाली कलर कुठलाही भरा. कुलस्वामिनीचं मस्तच, हे खूप सुंदर असं कन्सेप्ट आहे मैत्रिणी. असा कन्सेप्ट तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही, ताईंकडे भेटणार आहे. खास स्पेशल आता ताईंनी मकर संक्रांतीसाठी स्पेशल सर्व काही आपल्यासाठी नवीन घेऊन आलेत रांगोळ्यांमध्ये. जसं देवी देवतांचं झालं, हे झालं, परत तुम्हाला सकाळी लागणारे छोट्या मोठ्या रांगोळ्या देखील ताईने आपल्याला दाखवल्यात. खूपच सुंदर असा कन्सेप्ट आहे. तसं आता आपण कुलस्वामिनी बघितलं, 9x5 मध्ये स्वामी समर्थ बघितलं. तसेच आपल्याकडे काही शुभचिन्हांचे डिझाईन्स आहेत जे तुम्ही रोज देवाऱ्यासमोर काढू शकता किंवा गिफ्टिंग साठी ऑप्शन छान आहे आणि वाण देण्यालाही अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये फक्त शुभचिन्ह आहेत आणि हे फायद्याचं आहे, काहीतरी दिल्यासारखं वाटलं पाहिजे, समोरचा वापर नक्की वापर झाला पाहिजे. प्रत्येक शुभचिन्ह बघू शकता कसे उठून म्हणजे जिथे आपण कमी चिन्ह घेतले तिथे त्याची साईज मोठी येते. जेव्हा चिन्ह जास्त हवी आहे तर साईज लहान येणार आहे. तुळस सर्व तुळस वगैरे सगळं आहे. पण आता रोजच्याला सगळंच नको दारात, मला छोटीशी जागा आहे, तर कमी चिन्हांचं पण आहे. म्हणजे रोज मला दारात लक्ष्मीचे पावलं काढायचे. काही ठिकाणी स्पेस कमी असतो बाहेर, बरोबर. तर त्या ठिकाणी आणि ही साईज पण तुम्हाला लक्षात येईल की ही साईज आणि ही साईज थोडा साईज मध्ये फरक आहे. पण काहींना सर्व चिन्हांची आवड असतेच असते, तर तेही म्हणजे हे आडवं चैत्रंगण म्हणतो आम्ही याला. अच्छा. तर यात मध्ये पण तुम्ही बघितली सर्व आहेत ना, सर्व चिन्ह याच्यामध्ये. मस्त, खूप सुंदर. म्हणजे अजून आपल्याकडे काही याच्यामध्ये डिझाईन असतीलच. हो, यात डिझाईन आहेत. शिवाय हे वाण देण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. ही साईज मोठी आहे 9x5 ची. तुम्ही जेव्हा हे कराल, व्हिडिओ बघाल, तेव्हा ह्याचा नक्की स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवा. तुम्हाला कुठली डिझाईन पाहिजे त्या ताईने विचारा की बाबा ह्याच्यात अजून डिझाईन आहेत का तुझ्याकडे, तर तुम्हाला अजून डिझाईन बघायला भेटतील आणि खूप सुंदर सुंदर आहे. आता आपण ना छोटे छोटे डिझाईन्स मध्ये बघूया, जे की आता हळदी कुंकाला वाण देण्यासाठी पण इझी जाईल महिलांना. तर त्यामध्ये काय काय डिझाईन्स आहेत आपल्याकडे, भरपूर सारे डिझाईन आहेत तशा, पण आपण ज्या मोस्टली आहेत तेवढ्या आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ एवढा खूपच मोठा होईल मैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण बघा. ऍक्च्युली चला आता आपण 1 बाय 1 एक एक डिझाईन बघून.
ना अजून मला काही आता तर आपण हे बघितलं, ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीतरी अजून दाखव ना युनिक असं. यामध्ये अजून ही 7x7 ही साईज आहे. अच्छा. ही अगदी छोटी वाटत असेल तर ही थोडी मोठी रांगोळी आहे ओके. करता. शिवाय यामध्ये अशा ही पण एक साईज येते मोठी अजून 9x10 ची येते. ही आपल्या हळदी कुंकवासाठी आपण रांगोळी काढू शकतो. तसेच रांगोळीसाठी काढण्यासाठी हे बॉर्डर पट्ट्या आहेत, ओके. या पण आहेत. शिवाय रथसप्तमीसाठी असा हा सूर्याचा रथ आहे. आता रथसप्तमी जवळ येते. अच्छा. सूर्याचा रथ आहे. जे सूर्याचे उपवास करतात त्यांच्यासाठी या रांगोळ्या आहेत. अच्छा, हे सूर्याचे काही लोक आता सूर्याचं येतात 7 दिवस बरोबर, 7 दिवस असतात तर तेव्हा ते रोज काढण्यासाठी पण ह्या छान आहे. तर ही मोठी साईज आहे 12x12. तर मैत्रिणी बघू शकता, आता जसं ताईने आपल्याला सांगितलं की मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही जी रांगोळी काढू शकता, तर मी तुम्हाला दाखवते कशी काढू शकता. आणि येणारा प्रत्येक जण तुम्हाला नक्कीच विचारणार, अरे ही रांगोळी काढलीस की नक्की काय. कोणाला सांगायचं नाही रांगोळी कशी काढली ती, कारण का आपण जी रांगोळी घेऊन आले ना मैत्रिणी, ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही, फक्त आणि फक्त आपल्याकडेच भेटणार आहे. तर बघू शकता, मी तुम्हाला चला दाखवते, मी घरात कशी काढली ना ते तुम्हाला दाखवते. बघू शकतो मैत्रिणींनो, सुस्वागतम नथीचा आहे, गळ्यातला आहे, पानाचा विडा दिलेला आहे, लक्ष्मीची पावलं, हळदी कुंकू, कुंकवाचा करंडा, अशी रांगोळी बघू शकता. साईडला तुम्ही असे दिवे ठेवू शकता, इथे बघू शकता लाडू आहेत ठेवलेले. असं तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकता, फुलं ठेवून साईडला डेकोरेशन. साईडला पतंगी बघू शकता भिंतीला लावलेल्या. असं डेकोरेशनसाठी ना तुम्हाला मकर संक्रांतीची रांगोळी पाहिजे असेल हळदुंकाची, तर नक्कीच व्हिजिट करा. आपल्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे मैत्रिणी, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ऑनलाईन मागू शकता. अजून हळदीकुंकाला टाइम आहे मैत्रिणी, आज 1 तारीख आहे, तर येत्या रथसप्तमी पर्यंत तुम्हाला हे भेटून जाईल. आतापर्यंत रांगोळ्या बघितल्या, हे काय नवीन आहे का ताई? हे आहेत कॅलिग्राफी टूल्स. यामध्ये 4 साइजेस दिलेले आहेत. ओके. तुम्ही बघत असाल, याला थोडी संस्कार भारतीची रांगोळी लागते आणि हे कॅलिग्राफी टूल्स आहेत. तुम्ही रांगोळी यांनी काढू शकता. हे देखील आपल्या स्टॉलवर अवेलेबल आहेत. शिवाय तुम्ही ऑनलाईन पण ह्याला ऑर्डर करू शकता. हे पीव्हीसीचे बनलेले आहेत आणि हे अतिशय टिकाऊ आहेत म्हणजे. आणि यांनी फिनिशिंग पण छान येते, फिनिशिंग लाईन छान असते. मस्त. आणि ऐक ना, तू मला अजून एक गोष्ट बोललीस की तुझ्याकडे ऑफर आहे. नक्की काय ऑफर आहे मला सांगशील का? सांगते मी ऑफर, एक सेकंड ना. तर हा आपला एक कॉम्बो पॅक आहे. ओके. या कॉम्बो पॅक मध्ये तुम्हाला मिळणार आहे एक रांगोळीचा पाट, ओके, रांगोळीचा एक स्टेन्सिल. ओके. या दोन्ही गोष्टी तुम्ही कस्टमाइज करू शकता. जसं की यामध्ये ब्राऊन कलर आहे, तुम्ही ब्लॅक कलर पण घेऊ शकता, गेरू कलर घेऊ शकता. शिवाय स्टेन्सिलचं वेगवेगळे डिझाईन्स आहेत. हे अतिशय सुंदर असं स्टेन्सिल आहे. आणि याबरोबर तुम्हाला मिळणार आहे रांगोळीचा एक डबा आणि हळदी कुंकू. तर असा हा कॉम्बो पॅक तुम्हाला गिफ्टिंग साठी खूप सोपा ऑप्शन आहे आणि थोडा युनिक. हे अशी रांगोळी आणि या अशा गोष्टी तुम्हाला मिळतील यामध्ये. मस्त. हे नंतर काय आपण ऑनलाईन परत मागवू शकतो, अजून आपल्याकडे भरपूर सारे साचे आहेत यामध्ये ऑप्शन आपल्याला बरेचसे मिळतील. पण हा कॉम्बो पॅक तुम्हाला गिफ्टिंग साठी छान वाटतो. एखाद्याची वास्तुशांत आहे तर वास्तुशांती काहीतरी युनिक असं वेगळं देते. लोक तेच देतात म्हणल्यानंतर आपण काहीतरी वेगळं. अतिशय रिझनेबल प्राइस आहे याची. फक्त प्राइस आहे 250 रुपीज. अरे वा, 250 रुपयांमध्ये आहे. मस्त. आणि नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या आणि मला त्याच्याबद्दल नक्की तुमचा फीडबॅक द्या. याबरोबर आपल्याला लग्न सराईमध्ये नवी नवरी असते, नव्या नवरीला काय गिफ्ट द्यायचं असा एक प्रश्न असतो. तर आपली ही संस्कृती, रांगोळीची परंपरा आपण तिला कशा प्रकारे पुढे न्यायला सांगू शकतो. तर त्यासाठी हा आपला एक कॉम्बो पॅक केलेला आहे. यामध्ये तुम्हाला हे जे शास्त्राच्या 4 रांगोळ्या आहेत, जसं की हे लक्ष्मी प्रसन्न, लक्ष्मी पद्म, सहस्त्रदल कमल, नंतर 33 गोपद्माचा आणि सरस्वती चिन्ह, या ज्या 4 रांगोळ्या आहेत त्या मिळणार आहेत. म्हणजे लक्ष्मी जेव्हा दुसऱ्याच्या घरात जाईल ती त्याच्याबरोबरच लक्ष्मी घेऊन येईल तुमच्या घरात. बरोबर. तशी ती आपली संस्कृती पण त्याच्याबरोबर घेऊन येईल. त्याच्यावर एक रांगोळीचा डब्बा आणि हळदी कुंकू भेटणार आहे. असा हा सुंदर कॉम्बो पॅक तुम्ही रुखवतावरही ठेवू शकता किंवा हा पण एक गिफ्टिंग साठी चांगला ऑप्शन आहे. याचे पण रिझनेबल प्राइस आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. तर चला आता आपण बघणार आहोत छोट्या रांगोळ्यांमध्ये, जसे की मकर संक्रांतीला आता आपण वाण द्यायला इझी जाईल, बरोबर की नाही. छोट्या रांगोळ्यांमध्ये मी काही व्हरायटी दाखवणार आहे ताई आता तुम्हाला, तर त्या व्हरायटीचं आपण एक एक कलेक्शन 1 बाय 1 बघून घेऊया. नक्की. आपण आता बघूयात की रांगोळीमध्ये
जे पावलांचे डिझाईन्स आहेत, ओके पावलांचे डिझाईन तसे आपल्याकडे 14 आहेत. ओके त्यातले हे काही मोजके डिझाईन जे वेगळे आहेत ओके. ते मी तुम्हाला दाखवते. वा, ज्याच्यामध्ये पावलांभोवती आपल्याला थोडी- दररोजच लागतात सकाळी दरवाजा. आणि नेहमीचीच काढून थोडं हे होतं, वेगळं काहीतरी हवंय दररोज वेगवेगळं तर हलकी पलटून काढलं काढू तरी शकता. मस्तच. तसंच आपल्याकडे स्वस्तिक मध्ये हे एक बेसिक स्वस्तिक आहे. हम्म. तसंच स्वस्तिक मध्ये आपल्याकडे 5 प्रकारचे स्वस्तिक आहे अरे वा, आणि पावलांमध्ये आपल्याकडे 14 प्रकारचे पावलं आहेत. तुम्ही जर का मला सांगितलं तर मी व्हॉट्सअपला नक्की अच्छा म्हणजे पाठवेन. ह्याच्यामध्ये अजून 14 डिझाईन्स आपल्याला अजून भेटतील. वेगवेगळे जसं की ओके. इथे 3 डिझाईन दिसत आहेत, ओके तर ह्याच्यामध्ये 14 प्रकारचे डिझाईन आपल्याकडे पावलांमध्ये मिळतील आणि स्वस्तिक मध्ये आपल्याकडे 5 प्रकारचे वेगवेगळे पावलं आहेत. ओके शिवाय आता ह्या ज्या छोट्या रांगोळ्या आहेत ओके ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हे दाखवते, तर बेसला तुम्ही असं जर का कलर कॉम्बिनेशन करून घेतलं ओके म्हणजे लाईट अँड डार्क. लाईट अँड डार्क, आता ही कोयरीचं डिझाईन आहे म्हणून मी तसं कलर कॉम्बिनेशन घेतलंय. ओके तर ते आधीच आपण गाळणीने कलर टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती ही पांढरी रांगोळी काढायची आहे, जी सोपी पद्धत आहे. ओके. कुठलंही Colour व्हिजिटिंग पण- कार्डने फक्त सरकवलं व्हिजिटिंग की कार्ड लगेच झटपट माझ्याकडे रांगोळी आला तुमची तर तयार. माझं एक व्हिजिटिंग कार्ड देतेच मी. ओके तसंच इथे आता थोडंसं पिंक कॉम्बिनेशन हे केलंय. ओके. फक्त टाकायची रांगोळी. कडेला टाकायची रांगोळी, हम्म. टाकताना नेहमी कडेलाच टाकायची ओके. आणि कार्डच्या एजेसनी ती हलक्या हाताने स्प्रेड करायची व्हिजिटिंग कार्ड आहे. फक्त spread रांगोळी वापरताना बारीक वापरा, नेहमी आम्ही सांगतो की मस्तच. खूप बारीक सुंदर रांगोळी design वापरा. वाटतं बघा. तसंच इथे आता इथे कलर कॉम्बिनेशन दिसेल, इथे मी एकच कलर एकच सिंगल कलर. सिंगल कलर. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर टाकू शकता. ही पारिजातकाची फुलं आहेत आणि कलर भरल्यावर अजून उठून दिसते अजून उठून रांगोळी. दिसते. हो. मस्तच वाटते, खूप सुंदर. आणि तुम्ही इथे मग तुमची क्रिएटिव्हिटी वापरू शकता, हो. आवडीनुसार तुमच्या कलर हे करू शकता. इथे अगेन आपण 2 कलर वापरले. हे रोजच्याला तुम्हाला काढायला वेगवेगळे डिझाईन्स मस्त. मस्त तुम्ही आहे. खाली एक अशी लांबची लांब पट्टी जरी काढल्यात एवढी भगवी, हो, पूर्ण. त्याच्यावर तुम्ही पुढे वाढवत केलं तरी उंबरटा पट्टी पण आपली नक्की, डायरेक्टली नक्की. तयार होईल ना तयार. मस्तपैकी. हो. खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तुम्ही एखाद्या ह्याच्यातच साचा घेतला, एखाद्या ह्याच्यातच साचा घेतला, तुम्ही असं पूर्ण उंबरट्याला आधी पहिलं कलर नाही हे करा, हा. त्याच्यावर एक एक साचे ठेवलात तरी एक उंबरट्याची पट्टी पट्टी नक्की तयार झाली. तयार. मस्तच. खूप सुंदर सुंदर असे ऑप्शन आहेत, ते आपल्यावर आहे करणं. तसंच हे द्यायला पण छान ऑप्शन आहे बरोबर. तुम्हाला वाण म्हणून, कारण याचा युज होणार आहे. वाव, हे बघा किती ह्याचं फिनिशिंग बघा किती छान आहे. तसंच ही आपली एक टिपक्यांची रांगोळी आहे जी पूर्वी काढली जायची. अच्छा आता हा. छोट्या याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये ह्याच्यामध्ये पण आपल्याला मोठी साईज भेटेल ना ताई? त्याच्याकडे ओके. आपल्याकडे 10 बाय 10 पर्यंतच्या साईजेस आहेत. ही एक पूर्वी काढली जायची. ही जी टिपक्यांच्या रांगोळ्या दाखवत्या ही आपला पूर्वी आपण काढायचो पूर्वी ही टिपक्यांची, रांगोळी असायची. परडीची बरोबर, रांगोळी परडीची. असायची. तशीच ही फुलं आहे. आपली ही परंपरा आहे रांगोळी काढणं. ती आपण ठेवा आणि जपूया. फक्त व्हिजिटिंग कार्डने सरकवा, 2 मिनिटात रांगोळी तयार. तसंच एकदा परत आता कलरफुल रांगोळी बघूया. ही काही चिन्ह आहेत, शुभचिन्ह आहेत. शिवतत्व आहे, सरस्वती तत्व, कारक शक्ती. ठेवा, सरकवा, रांगोळी तयार. तयार. खाली कलर बेस, वरती रांगोळी. हा. असं करून तुम्ही डेली दरवाजात काढण्यासाठी 101 रांगोळ्यांमध्ये तुम्हाला ताई आता Designs. दाखवते. हे यंत्र आहेत ना ताई सर्व? हा, म्हणजे यंत्र आहे, शिवतत्व आहे, ओके. मारुती तत्व आहे. अच्छा, मस्त. बघू शकता 2 कलर मध्ये ताईने केले. मस्तच वाटते बघायला पण आणि छान वाटतं. तुम्हाला आजूबाजूची लोक विचारतील पण कुठून घेतली रांगोळी. किती मस्त पैकी, खूप सुंदर आणि युनिक काहीतरी आहे वेगळं. रांगोळी यायला लागते कमी, पण घेताना थोडी जास्त घ्यायची, कारण हो. कधी कधी बारीक रांगोळी असते आपल्याकडे. मस्तच. बघू शकतात ताईनी एवढ्या साऱ्या रांगोळ्या काढून दाखवल्यात आपल्याला. खूपच सुंदर आणि युनिक रांगोळ्या आहेत. एक एक डिझाईन तुम्ही बघू शकता आणि उठून दिसते. तर जी क्लिअरिटी आहे ना, ती क्लिअरिटी बघा बाजूने. कुठे स्प्रेड झालेलं नाही ना, कुठे काही नाहीये. डिझाईन बघा, पावलं पण बघा. त्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू भरू शकतो, भरू आहे की शकतो, नाही? बरोबर. मस्तपैकी, आणि खूप शिवाय तुम्ही सुंदर. मगाशी जसं म्हणलात तर 2
जर का कलर म्हणजे 2 साचे घेतले, हा एक साचा आहे, अजून एखादा पावलाचा हो. साचा घेतला किंवा एखाद्या फुलाचा साचा घेतला, तर ते तुम्ही 2 कॉम्बिनेशन करून करू तुम्ही शकतो, हो. border पट्टी करू आता शकता. तुम्ही हा साचा दोन्ही साईडला कडेला काढला आणि मध्ये हे मध्ये- काढा ना तुम्ही हो, झाली तसंही मध्ये. चालू शकते. मस्त शिवाय किंवा ह्या ज्या रांगोळ्या आहेत छोट्या हम्म. डिझाईनच्या, ह्या तुम्ही सर्कल मध्ये पण काढू Circle शकता, पण त्याची काढू मोठीही करू शकता. मोठी एक रांगोळी तयार. तुमची क्रिएटिव्हिटी जशी आवडेल तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही मस्त. त्याला वाढ देऊ शकता. आणि ताई तू हे जे साचे आहेत हे जर कोणाला पाहिजे असेल तर हम्म. कसं काय घ्यायचं ताई? हे साचे घेण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला कॅटलॉग पाठवेन. कॅटलॉग मधले डिझाईन्स तुम्ही बघून त्यातनं सिलेक्ट करून मला सांगा. तुम्हाला कुरिअरने ते पाठवले जातील किंवा एक्झिबिशन असतंच. एक्झिबिशन आता जानेवारी महिन्यामध्ये 9 ते 11 आहे. बोरिवलीमध्ये भाटिया हॉलला आहोत. तसंच 9 ते 11 CKP हॉल ठाण्यामध्ये पण आपण आहोत. तर म्हणजे तुम्ही एकाच दिवशी 9 ते 11 11 आपण आहोत दिवस भाटिया हॉल बोरवली वेस्टला हा. आणि CKP हॉलला आपलं प्रदर्शन असणार आहे, आराध्य प्रदर्शन असणार ते आहे आणि जे 9 बोरवलीला बोलली आहे ते मी कसबा कसबा. एक्झिबिशन बरोबर, असणार आहे. बरोबर. तर अवश्य तुम्ही ताईंना तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर बघून मुंबईकरांना घ्यायचे असतील तर ते वेस्टर्न वाले असतील तर ते बोरवलीला येतील आणि सेंट्रल वाले ते ठाण्याला येतील. जर बरोबर. कोणाला पाहिजे असेल तर अवश्य नक्की ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. आयदर दॅन ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे, तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हिजिट WhatsApp करा. करा, हा. व्हॉट्सअपवर तुम्ही स्क्रीनशॉट काढा. आता ताईने काढून दाखवले प्रत्येक यातला डिझाईन स्क्रीनशॉट पण काढू शकता. यामध्ये अजून डिझाईन्स आहेत. नक्कीच तुम्ही खूप आहे मला डिझाईन. WhatsApp तुम्ही ला थकाल बघून एवढ्या डिझाईन्स आहेत खूप बरोबर. सुंदर. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या शिल्पा मोरे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मैत्रिणींनो बाय.